नमस्कार. नवरात्र सुरू झालं की उपवासाचे चविष्ट पदार्थ आठवतात. 9 दिवसांचे उपवास. मग रोज तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन खरंच कंटाळा येतो. तेलकट, तुपकट, साबुदाणा खिचडी नकोशी वाटते. पचायला देखील जड आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास नवरात्र स्पेशल उपवास भाजणी. 1 किलोच्या अचूक प्रमाणात ही भाजणी वापरून तुम्ही मस्त थालीपीठ, डोसे, धिरडे, उपवासाच्या पराठ्यांसाठी सुद्धा वापरू शकता. तर आज आपण राजगिरा, भगर, साबुदाण्यापासून बनवलेली घरगुती उपवास भाजणी पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. बाजारातील महागडी उपवासाची भाजणी वापरण्यापेक्षा तुम्ही ही घरगुती उपवास भाजणी नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये बनून तयार होते. एकदा ही भाजणी बनवून ठेवली की 1 ते 2 महिना आरामात टिकते. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सर्वात आधी इथं मी 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे. त्यानंतर 250 ग्राम भगर, 250 ग्राम मी इथं साबुदाणा आणि 2 टेबलस्पून मी इथं जिरे घेतलेले आहे. सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा, भगर आणि राजगिरा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात ही उपवास भाजणी बनवत आहोत. मला किती खर्च आला ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल. बाजारातील महागडी उपवास भाजणी वापरण्यापेक्षा अगदी घरी तयार केलेली ही उपवास भाजणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. उपवासाची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा, भगर आणि राजगिरा आधी व्यवस्थित भाजून घ्यावा लागेल. सर्वात आधी इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. सर्व साहित्य आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. राजगिरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जितकं व्यवस्थित तुम्ही हे साहित्य भाजून घेणार तितकीच हलकी फुलकी आपली भाजणी तयार होते आणि त्यापासून आपण जोही पदार्थ बनवतो तो अगदी खमंग खुसखुशीत बनून तयार होतो. त्यामुळे अजिबात घाई न करता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहे. राजगिरा भाजताना तो हलकासा फुलतो आणि त्याचा रंग थोडासा बदलतो. तुम्ही बघू शकता इथं राजगिऱ्याच्या लाह्या फुटायला लागलेल्या आहेत. आता आपला राजगिरा व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे. एका परातीमध्ये काढून घेऊया. पसरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन थंड होतो. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला भगर म्हणजेच वरई सुद्धा भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट भगर आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. सतत हलवत आपल्याला ही भगर भाजायची आहे. तडाशी लागण्याची शक्यता असते. इथे मी 250 ग्राम भगर म्हणजेच 1 कप भगर घेतलेली आहे. 2 कप राजगिरा, त्यासाठी 1 कप भगर परफेक्ट आहे. भगर छान पांढरी शुभ्र झालेली आहे. मस्त हलकी फुलकी सुद्धा झालेली आहे. आता आपण ही भगर काढून घेऊया. 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत आपल्याला भगर भाजण्याकरता. ज्या परातीमध्ये आपण राजगिरा काढला होता त्याच परातीमध्ये आपल्याला भगर सुद्धा काढायची आहे. हे साहित्य तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा थंड करून घेऊ शकता. आता त्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत साबुदाणा मस्त फुलत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जर साबुदाणा कच्चा राहिला तर थालीपीठ किंवा कोणताही पदार्थ चिवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा मस्त फुललेला आहे, व्यवस्थित भाजून सुद्धा झालेला आहे. गॅस मी बंद केला. त्यानंतर यामध्येच आपल्याला जिरे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. साबुदाणा गरम असल्यामुळे जिरे हे व्यवस्थित भाजलं जातं. आता आपण सर्व साहित्य एका परातीमध्ये काढून घेऊया. इथे आपण राजगिरा, भगर, साबुदाणा आणि जिरे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. सर्व साहित्य आपण आता एकजीव करून घेऊया. भाजलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला ही भाजणी गिरणीतून बारीक दळून आणायची आहे किंवा तुम्ही घरच्या घरी मिक्सरवर सुद्धा दळून घेऊ शकता. मात्र पाहिजे तेवढी ती मिक्सरला बारीक दळल्या जात नाही. सर्वात महत्त्वाची टीप, जेव्हा आपण उपवास भाजणी गिरणीमध्ये दळण्याकरता देतो तर ती गिरणी स्पेशल उपवास भाजणीसाठी असते याची खात्री करून घ्यावी. खात्री करून त्यानंतर गिरणीमधून ही उपवासाची भाजणी दळून आणलेली आहे. मस्त बारीक अशी भाजणी त्यांनी मला दळून दिलेली आहे. इथे आपली पौष्टिक, हलकी आणि अगदी झटपट बनणारी अशी उपवासाची भाजणी तयार आहे. हवा बंद आणि कोरड्या डब्यामध्ये तुम्ही 1 ते 2 महिने ही भाजणी आरामात स्टोअर करू शकता. आता या भाजणीपासून थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत. उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 1 छोटा चमचा जिरे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथं आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. उपवास थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी थालीपीठ भाजणी घेतलेली आहे. 2 मोठे चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यानंतर 1.5 चमचा आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे. त्यानंतर तयार केलेला आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत. बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 उकडलेले बटाटे साल काढून पूर्णपणे थंड करून त्यानंतर किसणीने आपण किसून घेऊया. आता आपल्याला सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायचं
करायची, अजिबात घाई करायची नाही। एकदा का सर्व साहित्य एकजीव झालं का त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही हे पीठ अगदी मऊसूद मळून घेतलं तर ते सैल होण्याची शक्यता असते आणि त्याचे थालीपीठ व्यवस्थित आपल्याला थापता येत नाही। त्यामुळे आपल्याला अगदी घट्ट असं थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे। 5 मिनिट आपण पीठ हे मुरण्याकरता ठेवून दिलं होतं। त्यानंतर पुन्हा थोडं थोडं पाणी घालत आपल्याला अगदी मऊसूद हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। अगदी मऊसूद हे पीठ बनून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडासा तेलाचा हात लावला होता आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट मी व्यवस्थित मळून घेतले। आता ज्या आकाराचे थालीपीठ बनवायचे आहे त्या आकाराचे गोळे आपल्याला आधी तयार करून घ्यायचे आहेत। इथं मी केळीच्या पानावर थालीपीठ थापून घेणार आहे। केळीच्या पानाला आधी मी स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर थोडासा तेलाचा आणि पाण्याचा हात लावला। हलक्या हाताने आपल्याला मस्त थालीपीठ असे थापून घ्यायचे आहेत। अगदी जाड पण नाही आणि बारीक पण नाही, मीडियम असे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। इथं आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। छान बोटांचे ठसे त्याला उमटलेले आहेत। केळीच्या पानावर अगदी पटकन हे थालीपीठ थापल्या जातात। आता आपल्याला थालीपीठ मस्त खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी थालीपीठाला बोटाने छिद्र करायचं आहे, म्हणजेच आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात। इथे आपलं थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी केळीच्या पानावर सुंदर दिसत आहे। पॅन सुद्धा व्यवस्थित गरम करून घेतली। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। थालीपीठ पॅन मध्ये टाकल्यावर हलक्या हाताने प्रेस करायचं, त्यानंतर हळूहळू आपल्याला केळीचं पान काढून घ्यायचं आहे। थालीपीठाला आपण छिद्रे केले होते त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप घातल्यामुळे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनून तयार होतात। तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। थालीपीठाला आपल्याला वरून सुद्धा तेल लावायचं आहे, म्हणजेच ते कोरडं होत नाही। झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनिट व्यवस्थित एक बाजू भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। आता मात्र झाकण ठेवायचं नाही, सुरुवातीलाच आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे। थालीपीठाचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। अशाच पद्धतीने मी व्यवस्थित थालीपीठ मस्त खमंग भाजून घेतलं। जाळीवर आपण काढून घेणार आहोत, म्हणजे जी वाफ असते ती निघून जाते आणि थालीपीठ हे ओलसर होत नाही। अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ व्यवस्थित तयार करून घेणार आहे। इथं आपण 2 वाटी भाजणीचे बरोबर मीडियम आकाराचे 5 थालीपीठ बनून तयार होतात। इथं मी थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत। थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपण झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तयार करत आहोत। त्यासाठी 2 टेबलस्पून मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 3 ते 4 हिरवी मिरची, थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे। इथं मी घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे, तर 1.5 चमचा आपल्याला दही घ्यायचं आहे। अगदी घट्ट मलाईदार दही घरच्या घरी कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ मी आधी चॅनलवर शेअर केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। थोडंसं मीठ घालायचं आहे। इथं मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला मस्त चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर चविष्ट अशी आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे। थालीपीठ, डोसे किंवा इडली सोबत तुम्ही ही सर्व करू शकता। बनवायला सोपी आहे आणि अगदी चविष्ट ही बनून तयार होते। उपवासाची चटणी तयार आहे। गरमागरम थालीपीठ सुद्धा आपले तयार झालेले आहेत। चला तर पटकन सर्व करूया। अगदी खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट आपले उपवासाचे थालीपीठ आणि उपवासाची चटणी दोन्ही तयार झालेले आहेत। एक थालीपीठ मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी हलकं फुलकं, खुसखुशीत, चविष्ट आणि अगदी खमंग असं आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे। सोबतच आपण मस्त शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। उपवासाची भाजणी बनवण्याकरता मला बरोबर 130 ते 140 रुपये खर्च आलेला आहे। तर तुम्हीच कम्पेअर करू शकता बाजारातील भाजणी आणि घरी तयार केलेली भाजणी। कमेंट करून मला नक्की सांगा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया मस्त नवीन रेसिपी सोबत।